मी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यानिमित्ताने हा माझ्या दोन्ही चिरंजीवांनी कार्यकर्त्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं स्वरूप मी मागे 1.5-2 तासात अनुभवत असताना मी ज्यांनी भाषणं केली त्या मंचावर त्या सर्वांनी माझ्याबद्दल जे काय कौतुकाचे शब्द उच्चारले, माझ्या प्रेमापोटी त्यांनी माझं कौतुकही केलं। त्यातील प्रमुख म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आहेत, पण मला नेहमीच माझ्या केंद्रीय मंत्री म्हणण्यापेक्षा माझे मित्र म्हणून मी ज्यांना उच्चारतो ते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री, सन्माननीय आशिषजी शेलार, सन्माननीय निलेश राणे, उदय सामंत, नितेश राणे, सुनील तटकरे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, प्रसाद लाड, सन्माननीय दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, सन्माननीय प्रभाकर सावंत, सन्माननीय दत्ता सामंत, मला वाटतं एक नाव राहिलं आहे, याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब, मनीष दळवी आणि या मंचावर बसलेले सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले महाराष्ट्रातील कोकणातील सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो आणि मित्र, आयुष्यात बरीच भाषणं केली, बऱ्याच प्रश्नाला उत्तरे दिली। सभागृह या देशातील बहुतांशी सभागृहात मी भाषणं केलेली आहेत, कामकाज केलेलं आहे, पण आजचा जो दिवस आहे हा फार माझ्यासाठी वेगळा आहे। वेगळा या दृष्टीने आहे, अनेक सभागृहातील भाषणं आणि माझ्यावर आरोप म्हणा किंवा केलेले भाषणाला प्रत्युत्तर देण्याचं काम मी त्यावेळी केलं, पण आजचा प्रसंग असा आहे की या सर्व माझ्या नेत्यांनी सहकार्याने जी भाषणं केली, माझ्याबद्दल कौतुकही केलं, मी केलेल्या कार्याचा गौरवही केला, हे ऐकल्यानंतर मला स्वतःलाच वाटतंय मी या सर्वांच्या भाषणाला आज उत्तर देऊ शकत नाही, अशी माझी परिस्थिती झालेली आहे। मी नेहमी 2 गोष्टी म्हणतो की कोणी काही विचारा, काही बोला, कुठलाही प्रश्न विचारा, मी समर्थ उत्तर देईल, ही माझी घमेंड आज झिरली असं वाटतं। जसं मी म्हणतो मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार नाही, तसं मी निरुत्तर होणार नाही, ही पण माझी घमेंड आज झिरली असा शब्द प्रयोग करीन। मी अनेक मंत्री, नेते, केंद्रात राज्यातले नेते यांना जवळ पाहण्याचा क्षण योग मला आला। मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान होते, अनेक वेळा भेटायचा योग आला,
अनेक वेळाला त्यांच्या बरोबर महाराष्ट्राचे अनेक प्रश्न चर्चाही करण्यात आले. अनेक केंद्रीय मंत्री, अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, नेते मोठमोठे सगळ्यांना भेटायचं भाग्य मला मिळालं, सगळ्यांशी संभाषण करण्याचं भाग्य. पण मला आज असा काही सत्कार होईल, मला नितेश राणेने विचारलं की 75वी जवळ येते, बाबा कोणाकोणाला बोलू सांगा, मी असा कार्यक्रम करतो. मला तुला वाटेल त्यांना बोलव, मला काय म्हणायचं नाही. मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांचं नाव तर त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्कार सन्मान हा कार्यक्रम होणार. त्या मी म्हणालो त्याला एक नाव मात्र माझ्या वतीने घे, नितीन गडकरी. त्यांनी सांगितलं का मला वेळ नाही, अमुक ठिकाणी होता, त्याला माझा फोन लावून दे मला, मी त्याच्याशी बोलतो. आणि मला माहिती होतं माझा आवाज ऐकल्यावर नितीन गडकरी नाही म्हणणार नाही. उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि मित्र, मी आयुष्यात राजकारणात येताना कुठला संकल्प करून आलो नाही. शिक्षण घेतानाच किंवा त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये नोकरी करतानाच मला असं वाटलं, नाही नोकरी करू नये, आपण व्यवसाय करावा. कारण एक वाक्य ऐकलं होतं की नोकरीमध्ये पगार म्हणा उत्पन्न मर्यादित असतं, पण व्यवसाय केल्यास मर्यादा राहत नाही. नोकरीमध्ये रिटायर झाला तर 70-80 हजार मिळतील, पण व्यवसाय केल्यावर लाखो रुपये कमवू शकतो. आणि म्हणून मी तो राजीनामा देऊन मी उभा राहिलो. बांधवांनो, आज माझ्यासमोर जे मान्यवर बोलले त्यांचे उपकार मी कुठल्या शब्दांनी व्यक्त करू हा माझ्यासमोर प्रश्न आहे. मी स्वतःहून कधी कोणाचा सभागृहाच्या आवाज अपमान केला नाही. सगळ्यांचा मान केला, वयाने लहान असू द्या, वयाने मोठा असू द्या. आज मात्र परिस्थिती वेगळी वाटते मला. उभं राहण्या अगोदर पत्नी बोलते, काय बोलणार आहात? मला माहीत नाही. बांधवानो, इथे तरुण माझे मित्र असतील त्यांना एकच सांगेन, आयुष्यात निर्धार, निश्चय आणि त्याला मेहनतीची जोड दिली तर सगळं काय शक्य आहे. का शक्य नाही? मी अनुभवलं आहे. मला जे मोठं मार्गदर्शन, आधार, इथपर्यंत जाण्याची शिडी कोणाची मिळाली असेल, माझं दैवत माननीय बाळासाहेब ठाकरेंची. काय माझ्यात पाहिलं मला माहीत नाही, पण मी आणि माझा मित्र हनुमान परब लहानपणी साहेबांची मुंबईत कुठेही सभा असली का सभेच्या अगोदर पैसे थोडंफार जमवायचे, 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये, आणि जमा झाले का साहेबांच्या मिटिंगला जायचो आणि मी एक हार घ्यायचो आणि 2 जण मिळून घालायचो. अशा अनेक वर्ष गेली. शेवटी नेत्यांना साहेबाने विचारलं, ती 2 मुलं येऊन मला हार घालतात, ती कोण आहेत? मग त्या नेत्याने सांगितलं, हे चेंबूरमधील आहेत, असं त्यांना टोपण नाव आहे, असंच आहे. ते बोलले त्यांना एक दिवशी घेऊन या, आणि मला घेऊन गेले. पण त्या दिवसापासून साहेबांचे विचार, साहेबांचा आदेश जे देतील ते पाळत गेलो. असं करताना साहेबांचा आवडता सैनिक झालो. साहेबांच्या तोंडून एखादा शब्द निघाला आणि मी पूर्ण केला नाही असं एकही नाही शब्द.
एकही. आज मी BJPत आहे. ज्या वेळेला BJPत गेलो ते जाण्या अगोदर माझा आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा एक डायलॉग विमानतळावर झाला 2 मिनिटाचा, 2-3 मिनिटाचा. आम्ही तिथे उभे असताना आम्ही विसरलो की दोन्ही राजकीय पुढारी आहोत, विसरलो. देवेंद्रजी म्हणतात, दादा बस झालं ना. मी म्हणलो काय बस झालं? अहो या ना BJPत, बस झालं आता. मग मी थोडंसं बोललो 2-3 गेला रे घरी बोलव, चर्चा कर, मी पण एका पक्षाचा नेता आहे, मला विचार करू दे. आणि त्याप्रमाणे विचार करून मी आलो. पण मी लहान असलो आणि मी मोठा असलो, हे नेते लहान असले तर मी पदाला मान ठेवण्याचं कधी चुकलो नाही. मान, आदर, सन्मान करतच आलो. आजही प्रश्न होता, मला माहिती होतं हे सगळे कौतुक करणार, अशा जोगं मी नक्कीच काम केलं. मी हार नाही खाल्ली. कुठला प्रश्न, समस्या, अडचणी ज्या पक्षात आली का सगळ्यात पुढे मीच असायचो. आजही काही जण पाहतात, पण माझं लक्ष आहे त्यांच्याकडे. मी बातमी वाचतो. आमचे मित्र रायगडचे तटकरे साहेब हे भरभरून बोल. तटकरे साहेबांनी अनुभवलं काही गोष्टी. तटकरे साहेब त्यांचा चिरंजीवांना विधान परिषदेसाठी पवार साहेबांनी तिकीट दिले आणि पवार साहेबांनी सांगितलं, बघ तुझ्या मुलाला निवडून आणायचं असेल ना तर जा नारायण राणेशी बोल. तसे हे आले. म्हटलं साहेब काय करायचं? म्हटलं काय, मी तर काय तुझ्या पक्षाचा नाही. नाही पण तुम्ही मतं दिली तरच माझा मुलगा निवडून येतो. म्हटलं तुझी काय अपेक्षा आहे? नाही सर, साहेब म्हणे तो निवडून यायला पाहिजे, पहिलीच निवडणूक लढवतो. अरे पण मी पक्षाचं धोरणाच्या विरुद्ध जातो त्याचं काय नाही मला माहीत नाही. पण मी बोला होतकर तरुण आहे आणि मी माझ्याजवळ जेवढी मतं होती ती मतं घातली आणि निवडून आणलं. आजही सुनील तटकरे असो, अनेक राजकारणात मी त्यांना मित्र समजतो, ते मला समजतात की नाही माहीत. कोणी माझ्याशी अनेक पक्षातले लोक नाराज असतात, बरंच काय भाष्य करत, मी परवा नाही करत. पण बांधवानो, राजकारणात मी जे काय मिळवलं ना ते तुम्ही आता ऐकलं. जे मिळवलं, पुष्कळ कष्ट, मेहनत सगळं काही केलं, पण त्याहीपेक्षा माझ्याबद्दल जे शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नितीनजी गडकरी, तटकरे, चव्हाण साहेब या सर्वांनी जे माझं कौतुक केलं ना, या माझ्या आयुष्याचा ॲसेट आहे. हेच मी कमावलं असं म्हणतो. आणि माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन, तुम्ही या कमवलेल्या माझ्या हे जे मी ॲसेट मिळालो त्याचा पाठपुरावा करा.